आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी महाराज शाबास रे माझ्या पठ्या. मम्मी सत्यदा अजून आलाच नाही बघा. ही सवे कवे त्याला यायला जरा टाइम लागल पण येईल त्यो. असा इमोशनल दंगा घालून आली की नाही का त्याला येण्या वाचून पर्याय नाही. मम्मी मला तर वाटतंय का तुम्ही सत्याच्या हाताने जेवण बनवलं म्हणून सत्यदा आज तिकडेच थांबला असेल बघा जेवायला. होय का नाही ग सवे? ए मम्मी अगं लय भूक लागली बघ. जायचं थांब. कशाला भी हात लावू नकस. आधी सत्याला येऊ दे मग समजा एकदा जेवायला वाढते मी. हे बघा त्याची वाट बघू नका. मला वाटतं तो आज मंजूच्याच घरी थांबेल. हो चित्रकार माझा लेख आहे त्यो तिथं थांबणार नाही. आणि तुम्हाला कुणाला किती बी भुका लागल्या असतील तरी सत्य आल्या बिगर मी कुणाला बी जेवायला वाढणार नाही. माया अगं तू तिथं थांबला तर चुकीचं काय? हा हो चित्रकार तुम्हाला काही सांगायची गरज नाही. मला फक्त माझा लेख हिता आलेला पाहिजे. आणि समजा नाही झाला तर तर त्यो माझा पोरगा नाही. पोरांनो तुम्ही घ्या जेवून बसा. या 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 स्वागत आहे तुमचं. बसा. नाही नको नको बसा हो निघते साहेब बसा. बोला कसं येणं केलं? तात्यासाहेब ते तुमच्यासोबत असं व्हायला नको होतं. लोकांची काळजी घेणाऱ्या माणसावर असा भ्याड हल्ला व्हायला नको होता. नाही खरं आहे तुमचं. काय खरं लहान मुलं आहेत नादान आहे. गैरसमजातून झालं असेल त्यांच्याकडून हे असेल कोणीतरी शिकवलं असेल कोणीतरी कान भरले असते. अर्थात मी त्यांना त्याच दिवशी तिथेच माफ केलं. तात्यासाहेब दरवर्षी तुम्ही येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवता. यावर्षी सुद्धा तुमच्या हातून विशेष आरती व्हायला पाहिजे त्याचं निमंत्रण द्यायला आलोय मी. तर मला याला अतिशय आवडलं असतं. नाही हे औषधं चालू आहे. पुन्हा पोलिसांनी बंदी घातली मला बाहेर फिरायला सुरक्षेच्या कारणास्तव. मला त्यांचं ऐकलं पाहिजे. पण तात्यासाहेब तुमच्या सुरक्षेची सर्व काळजी आम्ही घेतो. पाहिजे तर माझी काही माणसं स्वतः तुमच्या दिमतीला ठेवीन मी. नाही कराल तुम्ही कराल ते. तुमची माणसं आहेत माझी माणसं आहेत पोलीस आहेत शिवाय. पण पोलिसांचा मान ठेवला पाहिजे. त्यामुळे मला यावर्षी येणं शक्य होणार नाही. मी दिलगिरी व्यक्त करतोय. हा पण तुमचा हिरमोड होऊ नये म्हणून मी करू शकतो. माझ्याऐवजी मी कुणाला तरी पाठवू शकतो. माझा जवळचा माणूस माझा खास एकदम म्हणजे म्हणून माझी सावलीच त्याला पाठवतो मी. अच्छा म्हणजे सत्या दादा होय. हा मग चालेलच की साहेब. ठीक आहे तर मग येतो आम्ही. धन्यवाद. तात्यासाहेब उगाच त्या सत्याच्या गळ्यात स्वतःहून माळ घालताय. उद्या हाच आपल्या अंगलट येण्यामध्ये झालं नाही. कार्यकर्त्यांच्या पाठीवर पोटावर खांद्यावर उभं राहून स्वतःचा झेंडा फडकवणं हा आमचा जुना अतिशय आवडता छंद आहे. कार्यकर्ते असतात कशासाठी मग? नका पाहू बाई माग वळून. आमरे तुम्ही कुठं चालला? अहो आता लय उशीर झालाय तेव्हा तुम्ही इकडेच झोपा. आम्ही बाहेर झोपतो. अहो बाहेर कशाला झोपणार? मी झोपतो बाहेर तुम्ही इथंच झोपा. हो असं कसं मंजू आता तूच सांग बाई असते समजावून. सत्या आई बरोबर बोलते. तू झोप इथे निवांत. वाघमारे काय बरोबर आहे यात?
नाही आई, तुम्ही इथंच झोपा, मी झोपतो बाहेर. त्या तिकडे. अहो ऐका माझं तुम्ही. अहो असू दे, काय होत नाही त्याला. तुम्ही झोपा निवांत, मी आहे बाहेर. तरी मी म्हणलंच होतं. अहो तुम्ही काय करता इथे? एवढं छोटं घर, झोप लागत नाही ना. तुझीच गैरसोय झाली तुझ्या हट्टापे. अहो वाघमारे, असं काय बी नाही. पण तुम्ही का झोपला नाही? मला झोपच येईना. आपण थोड्या वेळ बाहेर बसूया का? चालेल की, बेस्ट आयडिया आहे. चला मस्त गप्पा मारू. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. मखमली सपनान मन भुलला, काळजाच्या वाटेवर रान फुलला. धड धड उरात ह्या कशान ते ठावना, नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना. पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामन